एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत. आमदार संजय गायकवाडांनी व्यक्त केली इच्छा. दिल्लीमध्ये देवेंद्र, राज्यामध्ये शिंदे गायकवाडांचं वक्तव्य. आदित्य ठाकरेंकडून मुलुंड भूखंडाची पाहणी. भूखंडाचं आरक्षण बदलण्याचा डाव. आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा. जळगावात शिवसेना भाजप वाद चव्हाट्यावर. उद्योगमंत्री नाव न घेतल्यानं भाजपच्या आमदाराची नाराजी. नाव न घेतल्यानं आमदार सुरेश भोळेंनी व्यक्त केली नाराजी. तुकाराम मुंढेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक. शेतकऱ्यांकडून मुंढेंच्या कार्याचं कौतुक. कारवायांमुळे दुधाला चांगला भाव मिळतोय. शेतकऱ्यांमध्ये समाधानाची भावना. महायुतीच्या नेत्यांसाठी 25 ऑगस्ट रोजी स्नेहभोजन. सूत्रांची माहिती. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्रीही राहणार उपस्थित. उपोषण मनोज जरांगेंच्या तब्येतीसाठी घातक ठरू शकतं. जरांगेंची भेट घेतल्यावर अब्दुल सत्तारांची प्रतिक्रिया. राहुल गांधी पुण्यामध्ये पोहोचले. संध्याकाळी छात्रों की गूंज कार्यक्रमातून विद्यार्थ्यांशी साधणार संवाद. काँग्रेसवर हल्ला करून त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले. पुण्यातील राड्यावरून राऊतांचा अभाविपवरती निशाणा. छात्रों की गूंज नाही तर पैसों की गूंज. भाजपचा हल्लाबोल. कार्यक्रमाचं बजेट कोट्यवधींच्या घरात. नवनाथ बन यांचा आरोप. गोगावलेंना पालकमंत्री पद मिळतात. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींना सुद्धा मंत्रिपदाचे वेध. पक्षाच्या पडत्या काळातील आमदार असल्याचंही केलं वक्तव्य. महाविद्यालयाबाहेर टवाळखोर आमची छेड काढतात. विद्यार्थिनींची अमित ठाकरेंकडे तक्रार. बीएमसी शाळांच्या विद्यार्थ्यांच्या सहलीवरून नव्या वादाची चिन्ह. आरएसएसची संबंधित कॅम्प्समध्ये महानगरपालिका विद्यार्थ्यांची सहल. मुंबई महानगरपालिका करणार 2.46 कोटींचा खर्च. नोटीस देऊन सुद्धा 3 महिन्यांमध्ये मराठी न शिकल्यास टॅक्सी चालकांचा आणि रिक्षा चालकांचा परवाना कायमचा रद्द. द एन्काउंटर विथ वृषाली कदम मुलाखतीतून सरनाईकांचा इशारा. राज्यातील प्रत्येक उड्डाणपुलाखाली ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव. द एन्काउंटर विथ वृषाली कदम मुलाखतीतून परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचं सूतोवाच. मीरा भाईंदर पालिका आयुक्तांना हायकोर्टानं झापलं. न्यायालयाचे आदेश न मानता स्थानिक आमदारांचा ऐकल्याचा ठपका. कल्याणमध्ये पोलिसांची वाहनही सुरक्षित नाहीत. वाहतूक पोलिसाच्या बुलेट दुचाकीची झाली चोरी. नाशिकमध्ये भोंदूबाबा विशाल खंडागळेला अटक. प्रियकरासोबत लग्न जमवण्याचं आमिष दाखवून स्मशानामध्ये अघोरी पूजा. मुंबईतल्या कुलाब्यातलं मॅकडॉनल्डचा परवाना निलंबित. नरिमन पॉइंटचं स्टेटस हॉटेलही सील. तर तुकाराम मुंढेंच्या एफडीए विभागाची धडक कारवाई सुरूच. राहुरीमध्ये एका जातीवंत गाईला तब्बल 2,81,000चा विक्रमी भाव. दररोज 40 लिटर दूध देत असल्याचाही केला दावा. सोनं आणि चांदीच्या दरामध्ये पुन्हा मोठी वाढ. सोन्याचे दर 6,000 रुपयांनी वधारले. चांदीचे दर 10,000 रुपयांनी वाढले.